कोणता जन्मनिसा झाली राणा तू? अरे एवढा दुःख बी शेतकरी ना पदार्थ कशाली दी राणा? लाग गई ना तुला म्हणले शांतता राहते हा बेटी याला तुला म्हणले आराम. तू पावसाळ्यानं काळ दिलं नाही ना उन्हाळ्यानं काळ दिलं. अरे गार पाडीने अख्खी जीवार ना दाना झटकी टाकात कशी पडेल जाग. अरे इथलं कष्ट करतास स्वतःला पोटला पोऱ्यासारखा जीव लावतात त्याले आई दगिनी एका डोळ्याले चार चार धारी चालणार. काय म्हणला होई आमना आत्मा रे एवढं शेतकरीना पदरमा एवढं दुःख नको देऊ. अरे भलता कष्ट करणं पडत पहिलेच भाव नाही येते आले आणि तू एवढं दुःख दिला ना कपाळची लिहित कर आम्ही आधी. धुळे शहरासह जिल्ह्याला गेल्या 3 दिवसांपासून अवकाळी पावसानं चांगलंच झोडपलं आहे. अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. या अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका शिंदखेडा तालुक्याला बसलाय. अवकाळी पावसामुळे नुकसान झाल्यानं शिंदखेडा तालुक्यातील रोहणे दराणे येथील तरुण शेतकऱ्याचा ढसाढसा रडल्याचा व्हिडिओ समोर आलाय. वर्षभर मेहनत घेऊन पीक उभं केल्यानं अचानकपणे अवकाळी पावसामुळे पिकाचं नुकसान झालं. यामुळे राजा कोळी या तरुण शेतकऱ्यानं ढसाढसा रडून निसर्गाशी भांडण केल्याचा व्हिडिओ समोर आलाय. यामुळे या तरुण शेतकऱ्याच्या व्यथांमधून शेतकऱ्यांचं दुःख समोर आलंय. यामुळे शासनानं तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी पुढे आली आहे. गेल्या 3 ते 4 दिवसांपासून धुळे शहरासह जिल्ह्यात अवकाळी पावसानं कहर केलाय. या मुसळधार पावसामुळे मका, बाजरी, टरबूज, पपई, लिंबू यांचं विविध पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. यात शिंदखेडा तालुक्यातील दराणे, रोहाणे, आमरड, तमथारे, मुकटी या गावात गारपिटीसह 3 तास मुसळधार पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. ब्युरो रिपोर्ट, लुंबिनी न्यूज, धुळे.